आज आपण बनवूया पुरणपोळी। नवशिक्यांसाठी पुरणपोळी बनवणं म्हणजे फारच अवघड काम आहे असं वाटतं, पण खरं सांगते पुरणपोळी जर व्यवस्थित माप घेतलं आणि टिप्स वापरल्या तर खूप छान नरम अशी आपली ही पुरणपोळी आणि पोळपाट भरेपर्यंत जरी लाटली तरी फाटत नाही अशा पद्धतीची ही पुरणपोळी बनणार आहे। खास टिप्स मी सांगत आहे, कणिक कशी मळायची, पुरण कसं भरायचं, लाटायचं कसं, तर पोळपाट भरूनही ही पुरणपोळी लाटली तरी फाटणार नाही, या सगळ्या गोष्टी आपण आज शिकूया। तर चला सुरुवात करते। तर सर्वात आधी आपण घेणार आहोत चण्याची डाळ। तर मी इथं 2 कप चण्याची डाळ घेत आहे। तर चण्याची डाळ तुम्ही 2 तास 3 तास पहिलेही भिजू शकतात, त्याच्याने लवकर शिजते। मी इथं भिजत नाही आहे, डायरेक्ट मी शिजवायला ठेवू। तर 2 कप चणा डाळ आहे, हिला चांगले स्वच्छ धुवून घेऊ आणि कुकरमध्ये आपण जेवढी चणा डाळ घेतली आहे त्याच्या 3 पट पाणी ठेवायचे। जर 1 कप चणा डाळ असेल तर 3 कप पाणी असं घ्यायचं आहे। तर 2 कप चणा डाळसाठी मी इथं 6 कप पाणी टाकलं आहे। चणा डाळ चांगलं स्वच्छ धुवून झाली आहे, आता तिला आपण कुकरमध्ये टाकूया। तर काही जण इथं हळदही टाकतात, पण चणा डाळ स्वतः पिवळी असते, पिवळा कलर असतो, तर हळद टाकायची इथं गरज भासत नाही। पण जर तुम्हाला टाकायची असेल तर तुम्ही एक छोटी चम्मच टाकू शकता। हळद न टाकता देखील पुरणपोळीला रंग आपला चांगलाच येणार आहे। तर आता डाळ टाकून मिक्स करून घेऊया आणि कुकरचं झाकण लावून आपल्याला इथं 4 ते 5 शिट्या करून घ्यायच्या आहेत। जर तुम्हाला 4 ते 5 शिटींमध्येही व्यवस्थित शिजलं नसेल तर तुम्ही अजून उघडवून एक शिटी करू शकता। तर मी इथं व्यवस्थित शिजवून घेतलं आहे, 4 ते 5 शिट्या आपल्या झालेल्या आहेत आणि मी तुम्हाला आता दाखवते की डाळ आपली कशी शिजली आहे। तर अशा पद्धतीने डाळ आपल्याला शिजवायची आहे। मी तुम्हाला दाबून दाखवते, असं पटकन ही दाबली जाते, बघू शकता। आता ही फारच गरम आहे, तर आपण आता याला गाळून घेऊया आणि पाणी वेगळं आणि डाळ वेगळे करून घेऊ। हे जे पाणी असतं ते कटाची आमटीसाठी वापरलं जातं। तर तुम्ही कटाची आमटी करत असणार तर त्याच्यात ते पाणी टाका आणि जर तुम्हाला नुसती पुरणपोळी खायची आहे तर पाण्याचं प्रमाण इथं थोडं कमी ठेवायचं, 1 कप पाणी कमी करून घ्यायचं। तर अशा पद्धतीने आपण ही सर्व डाळ इथे टाकून घेऊया आणि जर तुमच्याकडे पुरणाची गाळणी नसेल तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यामधूनही डाळ काढू शकता। तर हे आपलं एवढं पाणी आहे। आता हे गरम आहे, तोपर्यंत आपण हिला थंड होऊ देऊ आणि कणिक मळून घेऊ। तर मी इथं गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि त्याला व्यवस्थित गाळून घेतलं आहे। जशी आपली साडी असते तशा कपड्याने मी इथं गाळून घेतलं आहे। तर 2 कप चणा डाळसाठी 3 कप मी इथं गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि 2 चमचे तेल घेत आहे। तुम्ही इथं एकदम पातळ गाळणे असते त्याच्यानेही हे पीठ गाळू शकतात। आता एक छोटी चम्मच इथं मी हळद पावडर घेत आहे। याच्याने खूप छान कलर येतो पुरणपोळीला आणि दिसायलाही खूप छान दिसते। तर व्यवस्थित आपण इथं मिक्स करून घेऊया आणि पाणी टाकत थोडं थोडं पाणी टाकायचं आणि कणिक मळायचे आहे। तर इथं आपल्याला चपातीपेक्षा सैल कणिक मळायची आहे आणि थोडंसं तेलाचा हात लावत व्यवस्थित जे भांड्याला पीठ चिटकलेलं असतं ते निघून जातं। ही आपली अशी कणिक तयार झालेली आहे। तर कणिक कधीही पुरणपोळी बनवायच्या 1 किंवा 1.5 तास किंवा कमीत कमी अर्धा तास तरी पहिले मळून ठेवायची असते, ज्याच्याने ती छान मुरते आणि पुरणपोळी खूप सॉफ्ट बनते। तर वरूनही तेल लावायचं आणि झाकून ठेवायचं। इथं तुम्ही ओला कपडा करूनही झाकू शकतात। आता कणिक मुरते तोपर्यंत आपण पुरण गाळून घेऊया। तर एक कढई घेतली आहे ज्याच्यात मला पुरण आटवायचं आहे आणि चमच्याने आपण असं दाबून पण पुरण काढू शकतो किंवा हातानेही काढू शकतो। तर मी नेहमी हातानेच काढते। तर मी हाताने याला आता सगळं पुरण असं गाळून घेणार आहे। काही जण डायरेक्ट साखर टाकून गॅसवर आटवतात, पण तो खूप वेळ लागतो, हातही दुखायला लागतात आणि गॅसही जातो। त्यापेक्षा ही प्रोसेस चांगली असते, पटकन गाळणीने 5 ते 10 मिनटात हे गाळून तयार होतं। नाहीतर तुम्ही मिक्सर ग्राइंडरमधूनही डाळ अशी काढू शकतात। तर हे बघा, अशा पद्धतीने आपलं पटकन हे पुरण गाळून झालेलं आहे। डाळ व्यवस्थित शिजलेली होती। जर याच्यात तुम्हाला वाटलं की डाळ व्यवस्थित शिजली नाही तर तुम्ही मिक्सर ग्राइंडरमधूनही डाळला काढू शकता, तीही सोपी पद्धत असते। तर आता आपण याच्यात साखर टाकून घेऊया आणि आपण पुरण आटवूया। तर इथं मी 2 कप चणा डाळ घेतली होती, त्याच्यासाठी मी 1.5 कप साखर घेत आहे। जर तुम्ही कमी गोड खात असणार तर तुम्ही 1 कपही साखर टाकू शकतात
किंवा साखरऐवजी तुम्ही इथं गूळही वापरू शकतात. गूळ चिरून घ्यायचा आणि मेजरमेंट तेवढंच ठेवायचं. आता आपल्याला हे नॉनस्टॉप चालवत राहायचं आहे. इथं थांबायचं नाही आहे, कारण पुरण लागू शकतं खालून. इथं तुम्ही गॅस हाय टू मीडियम किंवा हाय पण करू शकतात जर तुम्ही कंटिन्युअसली चालवत असणार तर. आणि बघू शकतात तुम्ही पॅचुल्याला पुरण खाली पण गेलं तरी पडत नाही आहे. अशा पद्धतीने आपल्याला जेव्हा पुरण तयार होईल आपलं, तेव्हा गॅस बंद करून घेऊ. आणि मी इथं अर्धा चम्मच सुंठ पावडर टाकलेला आहे आणि एक छोटी चम्मच म्हणजे पाव चम्मच मी इथं मीठ घेतलं आहे. तर आपण कणिकमध्ये मीठ नाही घालायचं आहे, मीठ आपण पुरणमध्ये घालूया, म्हणजे हे ते पुरण अधिक रुचकर बनतं. गोड कोणतीही वस्तू राहिली तर आपण त्याच्यात थोडं मीठ घालतोच. तुम्ही इथं इलायची पावडर देखील घालू शकता. मी इथं बासुंदीमध्ये इलायची पावडर वापरलं आहे म्हणून टाकत नाही आहे. तर पुरण आपलं थंड होतं तोपर्यंत कणिक चांगले व्यवस्थित मसळून घेऊ. तर कणकेमधून मी अर्धा भाग घेतला आहे कणिकचा आणि याला मसळून घेऊया व्यवस्थित. आणि एक गोळा आपल्याला इथून घ्यायचा आहे. अगदी आपल्याला ही छोटी लोळी तोडायची आहे आणि त्या लोळीला थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे आणि असं बोटं दाबत दाबत त्याची पापडी तयार करून घ्यायची आहे. तुम्ही इथं लाटूही शकता आणि असं हातानेही पापडी तयार करून घ्यायची आहे. आणि जेवढी आपण लोळी घेतली त्याच्यापेक्षा जास्तीचं पुरण भरायचं असतं. तर तुम्ही बघू शकता माझी ही लोळी छोटी होती, त्याच्यापेक्षा जास्तीचं मी इथं पुरण घेत आहे. आणि पुरणला देखील थोडंसं हलकं प्रेस करायचं आणि असं वाटी बनवत त्याला काठ जवळ करत जायचे आहेत. आणि जसं आपण पराठे बनवतो बटाट्याचे मुळ्याचे, तशाच पद्धतीने आपल्याला अशी वाटी करत करत जवळ काढ करायचे आहेत आणि मोदकसारखं त्याला असं जवळ करून घ्यायचं आहे आणि पॅक करून द्यायचं आहे तिथं. जर तुम्हाला कणिक जास्त वाटली तर तुम्ही ती तोडूही शकतात वरून. तर असं थोडंसं पीठ लावून घ्यायचं परत आणि थापत त्याला दोघं हाताने, जशी आपण भाकरी बनवतो थापतो तशा पद्धतीने दोघं हातांच्या मधोमध त्याला गोल गोल फिरवत ही प्रोसेस करायची. कारण की याच्याने काय होतं, चारही बाजूने म्हणजे गोल पूर्ण काठांपर्यंत पुरण जातं. आणि मग थोडंसं पीठ लावायचं आणि पुरणपोळी लाटायला सुरुवात करायची. पुरणपोळी लाटताना जास्त जोर द्यायचा नाही, एकदम हलक्या हाताने तिला लाटायची आणि आपल्याकडे ओढायची. सुरुवातीला काठ तिचे लाटत जायचे असतात. अगोदर मध्यभागी पुरणपोळी लाटायची नाही, नाहीतर ती फुगत नाही. मध्ये पातळ आणि साईडला जाड अशी होते. म्हणून सुरुवातीला काठ लाटायचे. सर्व पुरणपोळीचे काठ लाटत लाटत ती मोठी करायची असते. आणि पीठ लावताना वरती पीठ आपण जे चुटकीने सोडतो तसं न सोडता लाटण्याला पीठ जर लावलं तर पुरणपोळी भुरसट दिसत नाही, दिसायलाही ती खूप छान दिसते. तर बघू शकतात तुम्ही मी काठ अगदी पातळ केलेले आहे आणि एकदम छोट्या लोळीमध्ये आपली एवढी मोठी पुरणपोळी बनवून रेडी झालेली आहे आणि कुठंच फाटलीही नाही आहे. आणि पुरण दिसतं आहे एवढी ट्रान्सपरंट ती आपली पुरणपोळी दिसत आहे. हे बघू शकतात तुम्ही, आतलं पुरण देखील बाहेरून दिसत आहे. एवढी पातळ पुरणपोळी आपण लाटून ठेवली आहे तरीही ती फाटत नाही आहे. पुरणपोळी टाकताना माझी अंगठी लागली मध्ये आणि थोडीसं ती फाटली आहे, तरीही पुरणपोळी व्यवस्थित फुगेल. तर ह्या प्रोसेस करून तुम्ही पुरणपोळी अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने बनवू शकता. आता वरून आपण तेल किंवा तूप लावूया. तर मी इथं तूप लावत आहे. तुम्हाला जर तेल लावायचं असेल तर तुम्ही तेलही लावू शकतात. 2-2 मिनिटांनी आपण साईड चेंज करणार आहोत. तर 2 मिनिटानंतर साईड चेंज करून मी इथं तूप लावलेलं आहे. तूप लावल्याने पुरणपोळी खूप चविष्ट लागते आणि जेव्हा खातो तेव्हाही जर आपण हिला तुपासोबत खाल्ली तर खूपच छान लागते. तर ही पुरणपोळी आपली अशी रेडी झालेली आहे आणि पूर्ण व्यवस्थित भाजली गेली आहे. तर दुसऱ्या पद्धतीने मी तुम्हाला अजून एक पुरणपोळी बनवून दाखवते. तर आपण जो इथं लोळी घेतली आहे त्याला लाटण्याने लाटून पापडी तयार करूया. हाताने प्रेस करत न करत लाटण्याने आपण लाटणार आहोत आणि याच्यापेक्षा जास्तीचा आपल्याला पुरणचा गोळा घ्यायचा आहे. पुरण जेवढं आपण जास्त भरू तेवढीच आपली पुरणपोळी नरम होते. म्हणून पुरण कणिकपेक्षा जास्त घ्यायचं आणि असं जवळ काट करत जो उरलेला कणकेचा गोळा आहे त्याला काढून घ्यायचा आहे. तर पहिल्या पुरणपोळीमध्ये कणकेचा गोळा मी तिथंच दाबला होता आणि आत्ता काढला आहे. या वेगवेगळ्या प्रकारे आपण करू शकतो. आणि पीठ लावत लावत हलक्या हाताने आपल्याला तिला जशी आपण चपाती लाटतो त्याच पद्धतीने पुरणपोळी लाटून घ्यायची.
तर प्रत्येकाची चपाती लाटायची पद्धत वेगवेगळी असते. तर कोण गोल फिरवतं तर कोण अंगावर ओढत लाटतात. तर त्या पद्धतीने तुम्हीही करू शकता आणि हलक्या हाताने ही आपल्याला प्रोसेस करायची आहे. सुरुवातीला काठ लाटायचे आहेत. काठ एकदम बारीक व्यवस्थित होतात आणि पुरणपोळी दिसायला छान दिसते. तर अशा पद्धतीने आपण बघू शकतात एवढ्या छोट्या लोळीमध्ये अशी मोठी पुरणपोळी करून घेतली आहे आणि दोघंही हातांवर इकडच्या तिकडे केली तरीही ती फाटणार नाही. तर तुम्ही बघू शकता ही आपली पुरणपोळी रेडी झाली आहे. तर खास करून ज्यांना पुरणपोळी बिलकुलच जमत नाही त्यांनी ही प्रोसेस फॉलो केली तर 100% मी गॅरंटी देते त्यांना नक्कीच छान ही पुरणपोळी जमेल. आणि वरून आपण असं तूप लावून शेकून घेणार आहोत आणि तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने आपली ही पुरणपोळी देखील फुगलेली आहे आणि काठांपर्यंत पुरण गेलं आहे आणि एवढी नरम आहे की दात नसणाऱ्याही चावू शकतील. खूपच नरम आपली ही पुरणपोळी रेडी झालेली आहे. तुम्ही हिला 3-4 दिवस पण ठेवू शकतात कारण पुरण आपण आटवून टाकलेलं असतं त्याच्यामुळे ती छान टिकतेही. तर तुम्हाला कशी वाटली पुरणपोळीची रेसिपी? आवडली तर व्हिडिओ खाली लाईक करा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असणार तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.